स्किन थेरपी कडून. आजच्या बोलबर्वाच्या भागामध्ये आपण एका वेगळ्या विषयावर दोन मुलींशी बोलणार आहोत. तोशल गांधी. तोशल, वेलकम टू बोलबर्वा. आणि मधुरा अफळे. मी थोडीशी तुम्हाला या दोघींची माहिती देऊ इच्छिते, म्हणजे त्या जे काम करता आहेत या कामाचा बेस नक्की येतो कुठून हे पण आपल्या लक्षात येईल. मी आधी तोशलची इन्फॉर्मेशन देते तुम्हाला. तोशल ही प्रोडक्शन इंजिनिअरिंग मधलं शिक्षण संपवून 8 वर्ष कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या सेक्टरमध्ये एक्सपिरियन्स्ड आहे. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स वाटत नाही तोशल तुझ्याकडे बघून तसं. लर्निंग डिझाईन अँड मॅनेजमेंट मध्ये मुलं आणि मोठे यांच्याबरोबर देखील तिने काम केलेलं आहे. सोशल स्टार्टअप एक आहे ब्लीटेक इनोव्हेशन्स म्हणून. तिथे मार्केटिंग मध्ये आणि लोकांच्या पर्यंत आपलं म्हणणं पोचवणं हे जे काम असतं याच्यामध्ये डेव्हलपमेंट हेड म्हणून तिने काम केलं. नंतर 2 ऑर्गनायझेशन्सची हेड म्हणून देखील ती काम करते आहे. एक सूत्रधार इंडिया आणि दुसरी ऑर्गनायझेशन आहे क्रिएट एड्यू इंडिया फाउंडेशन. आता हे 3 वर्ष तिचं या संस्थांचं काम सुरू आहे. आणि आत्ता सद्य परिस्थितीमध्ये SIFF या संस्थेबरोबर यंग आर्टिझन्स इन अकॅडमिक मॅनेजमेंट फॉर परफॉर्मिंग आर्ट्स एज्युकेशन या विषयामध्ये तिचं काम चालू आहे. प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन ती स्वतःच करते आहे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट या विषयामध्ये SP जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मुंबई येथून. मला वाचूनच दमायला होतंय. तोशल, तू करून दमत नाही आहेस का? मधुराबद्दल सांगू इच्छिते मी. मधुरा ही ट्रेन कथक डान्सर आहे. नृत्य अलंकार म्हणजे कथक मधलं मास्टर्स हे तिचं पूर्ण झालेलं आहे. गुरु मनीषा साठे पुणे यांच्याकडून गेली 20 वर्ष ती कथक स्वतः शिकते आहे. डान्स आणि ड्रामाच्या प्रोडक्शन मध्ये पूर्ण भारतभर तिने काम केलेलं आहे. MSW म्हणजे सोशल वर्क मधलं पोस्ट ग्रॅज्युएशन हे तिचं पूर्ण झालेलं आहे. आर्ट बेस्ड थेरपिस्ट डान्सच्या माध्यमातून यातला गेल्या 7 वर्षाचा तिचा अनुभव आहे. अगं, तुम्ही 7-7, 8-8 वर्ष ही कामं करताय. वाटू तरी दे की तुमच्याकडे बघून असं आम्हाला. आणि अजून एक मधुराचा सांगायचा फोट आहे म्हणजे अप्लाइड डान्स आणि नाट्य या विषयाच्या कार्यशाळा तिने मोठे आणि मुलं यांच्यासाठी घेतलेल्या आहेत. आता प्रश्न तुमच्या मनात असा येऊ शकतो की मग आज आपण या दोघींशी काय बोलणार आहोत. तर या दोघी मुलींचं जे काम चालतं त्यांच्या क्रिएट इंडिया एज्युकेशन या संस्थेकडून, त्याच्यातून त्यांनी एक इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट समोर आणला आहे. या कॉन्सेप्ट बद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तोशल आणि मधुरा, वेलकम टू बोलबर्वा. तुमचं दोघींचं मनापासून स्वागत आहे आजच्या ह्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती. मला पहिलाच प्रश्न असा तुम्हाला विचारावासा वाटतो की क्रिएट एज्युकेशन इंडिया फाउंडेशन हे नेमकं आहे तरी काय आणि काय काम करतं हे जे वेगळे म्हणजे बाकीच्या संस्थांपासून वेगळं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. प्लीज. थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला बोलवल्याबद्दल अँड वी आर व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. सो थँक्यू. क्रिएट एड्यू इंडिया फाउंडेशन जसं नाव सजेस्ट करतं तसं इट्स व्हेरी सिम्पल. इट्स अ विजन ज्याच्यात आम्हाला क्रिएटिव्ह एज्युकेशन लर्निंग प्रोग्राम्स डिझाईन करायचे होते. आमच्या दोघींची अशी बॅकग्राऊंड आहे की आम्ही ऑलमोस्ट अख्खं आमचं लाईफ वी हॅव लर्न कथक आणि त्यांनी आम्हाला मोल्ड केलंय ह्युमन बिंग्स म्हणून, जरी आम्ही बाकी अनुभव आम्हाला मिळाले असले तरी. आणि ते क्रिएटिव्ह एज्युकेशन हॅज बीन अ ह्यूज पार्ट ऑफ आवर लाईफ्स. सो ते आम्हाला पुढे न्यायचं होतं, पण नॉट इन अ रेग्युलर वे की आम्ही नृत्याचे वर्ग किंवा डान्स क्लासेस असं घेऊ, पण वी वॉन्टेड टू मेक यूज ऑफ दॅट इन एज्युकेशन सेक्टर अँड फॉर लोअर इन्कम ग्रुप्स ऑफ पीपल. सो त्याच्यासाठी आम्ही क्रिएट एड्यू इंडिया फाउंडेशन बेसिकली डिझाईन्स क्रिएटिव्ह लर्निंग प्रोग्राम्स फॉर चिल्ड्रन.
आणि ते आम्ही कसं करतो तर त्याचं स्ट्रक्चर असं डिझाईन केलंय की क्रिएट एड्यू इंडिया फाउंडेशन इज अ नॉट फॉर प्रॉफिट. आणि सो त्याचे आम्ही दोघी फाउंडिंग डिरेक्टर्स आहोत आणि त्याच्या अंडर प्रोग्राम प्लस प्रोजेक्ट असं स्ट्रक्चर करतो. सो प्रोग्राम्स आर ज्याच्यात वेगळे विषय घेऊन तो प्रोग्राम डिझाईन केला जातो, राईट फ्रॉम कॉन्सेप्ट टू आउटकम ऑर इम्पॅक्ट, की कसं ते लोकांपर्यंत पोहोचणार, अख्खं त्याचं स्ट्रक्चर कसं असणार, इट्स अ प्री प्लॅन प्रोसेस. आणि त्याच्या अंडर अजून वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट करत जातो. सो इट्स अ लेयर्ड ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर विथ अ विजन ऑफ क्रिएटिंग क्रिएटिव्ह लर्निंग प्रोग्राम्स. ऑफ क्रिएटिव्ह लर्निंग प्रोग्राम्स ऐकायला सुद्धा हा शब्द इतका सुंदर वाटतो आहे की एखाद्या कलेच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी नवीन समोर आणायचा जो प्रयत्न करता आहात. याच्यामध्ये एक शब्द मला तुमच्याकडनं जो कळला होता तो म्हणजे DEED, डीड. आता क्रिएट एज्युकेशन इंडिया फाउंडेशन बद्दल तर ऐकलं, आता डीड म्हणजे काय हेही मला तुम्हाला जरूर विचारायला आवडेल. काय आहे डीडची स्टोरी जी बोलबरवाच्या प्रेक्षकांना नक्की ऐकायला आवडेल, बेसिकली की आहे काय डीड म्हणजे? डीड हे मुळात क्रिएट एज्यू इंडिया फाउंडेशनचा एक प्रोजेक्ट आहे, मोठा प्रोजेक्ट. मुळात त्यांनीच क्रिएट एज्यू इंडिया फाउंडेशनची सुरुवात झाली. सो डीड याचा अर्थ आहे डान्स इन एज्युकेशन आणि एज्युकेशन इन डान्स, असा त्याचा अर्थ होतो. अच्छा. त्याची स्टोरी असं म्हणायचं, जसं मगाशी तोषल म्हटली तसं गेली अनेक वर्ष आम्ही मनीषा साठे, गुरुपंडिता मनीषा साठे यांच्याकडे 20 वर्ष एकत्र कथक शिकतोय. पण ते शिकत असताना जेव्हा 20 वर्षांचा टप्पा पार झाला किंवा इतके वर्ष कथक शिकलो, त्यानंतर असं लक्षात आलं की जेव्हा मागची जर्नी पाहिली किंवा आपण माणूस म्हणून कसे आहोत हे पाहिलं, त्याच्यानंतर असं कळलं की अशा बऱ्याच गोष्टी आहेत किंवा असे बरेच आस्पेक्ट आहेत ज्याचा आपला अप्रोच इतर लोकांपेक्षा वेगळा आहे. आणि तो कारण इतके वर्ष त्या कलेच्या सहवासात राहिलो आहोत म्हणून तो वेगळा आहे. म्हणून माणूस म्हणून जसं तोषल म्हणाले तसं वेगळं घडलो ते त्या इतक्या वर्षाच्या कलेच्या सहवासामुळे. पण हे सगळं आम्हाला कळलं की जेव्हा आम्ही इतके वर्ष ते रेग्युलरली शिकलो, जेव्हा स्वतःचा विचार करण्याची जाण आली तेव्हा. त्यामुळे हा अशा प्रकारचा एक्सपिरियन्स हा फक्त जे कला शिकू शकतात त्यांनाच मिळतो. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या क्लासला पैसे देऊन शिकायला जाता तेव्हा तुम्ही एखाद्या कलेच्या सहवासात राहता किंवा तुम्ही ते अफोर्ड करू शकता. की म्हणजे माझ्या आई बाबा मला क्लासला घालू शकले त्यामुळे मी इतके वर्ष या कलेच्या सहवासात येऊ शकले. पण तसं प्रत्येक काय म्हणू आपल्या सोसायटीतल्या प्रत्येक मुलाला तसं होईलच असा आपल्याला चान्सच नाही काही. आणि आमची जी मदर संस्था आहे म्हणजे सूत्रधार इंडिया, जिथनं आम्ही मुळात आधी कामाला सुरुवात केली 2017 मध्ये, तिथेही मूळ उद्देश हा होता की लोकांनी एकत्र यावे, चांगल्या गोष्टी ऐकाव्यात, पाहाव्यात, एकमेकांशी संवाद साधावा आणि तो सुद्धा कलेच्या माध्यमातून साधावा. तर त्याच्या दरम्यान आम्ही म्हणजे 2 वर्ष 20-21 टॉक शोज केले, जिथे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक यायची आणि त्यांच्या कामाबद्दल आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचो की ते काय काय पद्धतीचं काम करतात. मग ते पर्यावरण क्षेत्रातले असतील, समाजसेवा, आणि त्यांच्या कामाचं जे काय म्हणू प्रिल्यूड किंवा लोकांना ओळख द्यायची असेल तर ती आम्ही डान्स मधनं द्यायचो, कारण आम्ही डान्सर आहोत. तर अशाच एका टॉक शो साठी समाजसेविका रेणू गावस्कर आल्या होत्या आणि त्या पूर्ण कार्यक्रम आखताना त्याचा विचार करताना खूप वेळा असा विचार आला की त्या अंडर प्रिव्हिलेज्ड मुलांसाठी काम करतात, जे वंचित घटक आहेत आपल्या समाजातले, त्यासाठी. तर विचार करताना असं झालं की ह्या मुलांना कधी असा कलेचा सहवास मिळाला असेल आणि जर मिळाला तर त्यांच्यात काय काय परिणाम होऊ शकतात, जे आपल्यात झाले ते त्यांच्यातही होतील. आणि ह्या दोन्ही थॉट लाईन्स मधनं या डीडची सुरुवात झाली. पण सुरुवातीचा सुद्धा पायलट करत असताना किंवा पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरुवात करत असताना हा एक पहिला नक्की विचार होता की हे फक्त आमच्या दोघींना करायचं नाहीये, तर अशा काही गोष्टी करायच्या जेणेकरून हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे एक सिस्टीम बनवणं हा एक पहिला विचार होता. दुसरा विचार म्हणजे
फक्त एखादी कला शिकवणं हा उद्देश नसून ती कला शिकतानाचा, त्या कलेच्या सहवासात असतानाचा एक्सपिरियन्स मुलांसाठी तयार करणं हा दुसरा मुद्दा होता. त्यामुळे आम्ही ह्याचा विचार करत असताना आम्ही त्याला असंच मुक्त क्लास न करता त्याला एक सर्टन करिक्युलम डिझाईन करावं ह्याचा विचार केला. सो तो विचार करत असताना आम्ही 20 वर्ष जे कथक शिकलोय त्या डान्स मधले काही मेन एलिमेंट जसं रिदम आहे, एक्सप्रेशन आहेत, ह्या गोष्टी आणि माझी आर्ट्स बेस्ड थेरपीची बॅकग्राऊंड आणि तोशलची स्ट्रक्चरल डिझायनिंगची बॅकग्राऊंड या दोन्हीचा मेळ घालून आम्ही त्या डीडसाठी एक सिलेबस डेव्हलप केला, ज्याच्या थ्रू एकदम प्रोग्राम्ड प्लॅन्ड डेव्हलपमेंट मुलांची होते, प्लस त्यांना एनरिचिंग एक्सपिरियन्स मिळत जातो. आणि हे करत असताना आता मुलांपर्यंत पोहोचायचं कसं, तर आपण जाऊन मुलांसाठी स्वतःच एक वेगळं सेंटर करून मुलांना अप्रोच होण्याच्या ऐवजी आम्हाला असं दिसलं की आपल्या आजूबाजूला, एस्पेशली जेव्हा मी रेणू दीदींशी बोललो, की आपल्या आजूबाजूला अनेक अशा संस्था आहेत ज्या ऑलरेडी मुलांच्या कम्युनिटीज मध्ये जाऊन काम करतात, मुलांना गोळा करतात, मुलांचे छंद वर्ग, मुलांचे अभ्यास वर्ग घेतले जातात. तर मग आपण स्वतः एक वेगळं संस्था किंवा वेगळं एक जागा बनवण्यापेक्षा ह्याच संस्थांशी कोलॅबरेट केल्यावरती आणि तिथल्या सेंटर्सला जाऊन आपण जर हे काम करू लागलो तर मुलंही मिळतील आणि अनेक वेगवेगळ्या संस्थांच्या कामात आमचा हातभार आणि आपला सहवास होईल, म्हणून आम्ही 3 वेगवेगळ्या एनजीओशी कोलॅबरेट केलं. सो पुण्यातल्या वेगवेगळ्या 3 संस्था म्हणजे वंचित विकास, स्वरूप वर्धिनी आणि एकलव्य न्यास यांच्या बरोबरीने आम्ही 9 सेंटर्स मध्ये दीडचं काम दुसऱ्या वर्षातही चालू केलं आणि वेगवेगळ्या मुलांपर्यंत आम्ही पोहोचलो. सो हा अख्ख्या दीडची ही गोष्ट होती. आता काम तर तुम्ही करायला सुरुवात केली, कुठल्या सेक्टरमध्ये करायचं हे तुमचं कन्फर्म झालेलं होतं. मग आता दोघीच तुम्ही किती मुलांच्या पर्यंत पोहोचणार, जसं तू म्हणालीस तसं, तर मग हे काम करण्यासाठी आणि कुणाची मदत घेतली जाते किंवा कुठल्या संस्थांशी वेगवेगळ्या तुम्ही जोडले जाताय अजून याच्यातून, कसं सांगाल? सो जसं मधुरा म्हणली तसं द फाउंडेशनल एलिमेंट वॉज विथ कोलॅबोरेशन, म्हणजे एकत्र काम करणं हेच विजन होतं ह्याच्या सगळ्याच्या मागे. फक्त संस्थांबरोबर जोडलं जाणं इज वन पार्ट ऑफ इट. जसं मधुरा म्हणली तसं की बेनिफिशरी किंवा युजर, म्हणजे टेक्निकल टर्म, जे बेनिफिट करेल तुमच्या प्रोग्राम कडनं त्याच्याकडे पोहोचण्यासाठी 2-3 भाग येतात. वन इज वेअर विल वी डू दिस. सो वेअर जेव्हा आपण म्हणतो की कुठे एक्झिक्यूट करणार हा प्रोग्राम, दॅट इज वेन संस्था येतात. जसं मधुरा म्हणली की वंचित विकास, एकलव्य आणि स्वरूप वर्धिनी अशा 3 संस्थांचे एक्झिस्टिंग सेंटरमध्ये वेअर हा प्रश्न सुटला. मग हा प्रश्न करिक्युलम मधनं आम्ही सोडवला होता की आम्ही ते डिझाईन केलं होतं की काय एक्झॅक्टली शिकवायचं, पण कोण शिकवणार. टू आन्सर युअर क्वेश्चन की आम्हीच दोघी किती मुलांपर्यंत पोहोचू शकणार. सो इट्स प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. आणि ऑल्सो आमचं विजन और आमचं हेतू और जस्ट मोटो वॉज नॉट टू कीप दिस टू आवरसेल्व्स. म्हणजे आम्हाला हे जास्तीत जास्त लोक एकत्र आणून एक्झिक्यूट करायचं होतं. द लॉंग टर्म विजन इज की आम्ही नसू तरी पण हे एक्झिक्यूट झालं पाहिजे. सो इन दॅट केस त्याच्या डिझाईनमध्ये आम्ही संस्था 1 पार्ट, सेकंड पार्ट इज आवर ग्रुप ऑफ ट्रेनर्स, ऑब्झर्वर्स अँड सुपरवायझर्स. ह्याच्यात आमचा परत हा हेतू होता की आमच्यासारखे खूप डान्सर्स आहेत जे खूप वर्ष शिकलेत. म्हणजे कुठली क्लासिकल स्टाईल शिकताना यू हॅव टू स्पेंड ॲटलिस्ट 15-20 years टू बी अ प्रोफेशनल. आणि आफ्टर दॅट पण तुम्ही खूप वेळ परफॉर्मन्स साठी काम करता, स्वतःच्या कलेवर काम करता. कुठे पण यू डोंट गिव्ह बॅक टू द सोसायटी विथ आर्ट. व्हेरी फ्यू डू. सो वी वॉन्टेड टू मेक दॅट सिस्टम जिथे लोक, आर्टिस्ट, परफॉर्मिंग आर्टिस्ट अँड डान्सर्स हॅव द चॅनल टू गिव्ह इट बॅक टू द सोसायटी थ्रू देअर आर्ट. And that is where the community aspect of DEED comes in. That DEED is based on the fact that curriculum is designed such that eka training through, manje team of dancers goes through a small training and they can execute it by themselves such that it is their own curriculum. म्हणजे त्यांचं स्वतःच curriculum असं डिझाईन आहे की कुठेही आमच्यावर डिपेंडन्सी नको. म्हणजे
डिजिटल त्याचे ब्रोशर्स बनवणं किंवा अख्खी सिस्टीम डिजिटली करणं किंवा त्याच्यात सुपरवायझर, ट्रेनर, ऑब्झर्व्हर अशी हेरार्की बनवणं. सो प्रत्येक सेंटरला एक 3 डान्सर्सची टीम असते आणि सो पुण्यात 9 होते, मुंबईत अजून 3 होते आणि कुठे पण काही पण आम्ही करत असताना ही टीम असते, जी टीम गोज थ्रू अ शॉर्ट ट्रेनिंग बिफोर द इयर स्टार्ट्स. सो जिथे आम्ही नॉलेज ट्रान्सफर सारखं त्यांच्यासाठी करतो आणि दे आर ऑल्सो ऑन द सेम, म्हणजे विजन अलाइनमेंट ऑलरेडी असतं. द फॅक्ट दॅट दे वॉन्ट टू वर्क विथ अस मेक्स, म्हणजे तिथे सगळं सोशल इम्पॅक्ट विजन अलाइनमेंट असतं. सो दिस इज हाऊ वी वर्क विथ पीपल, म्हणजे लोकांना एकत्र घेऊन. हा एक भाग झाला. दुसरा भाग संस्थेचा मधुरा ऑलरेडी मेन्शन, विच गोज इन द स्टोरी ऑफ डीड ओनली. आणि तिसरा भाग इज की करिक्युलम डेव्हलप करत असताना बरंच मटेरियल आम्ही स्क्रॅच पासून बनवलं. सो लेट्स से गाणी असतील किंवा सॉंग्स दॅट चिल्ड्रन विल परफॉर्म ऍज अ पार्ट ऑफ द करिक्युलम. सो त्याच्यात पण अनेक सॉंग रायटर्स, म्युझिक कंपोजर्स जे बरेच मोठे आहेत त्यांच्या प्रोफेशनल फील्डमध्ये, दे हॅव वर्कड ऑन प्रो बोनो बेसिस, म्हणजे व्हॉलेंटरीली, काही पैसे न घेता. सो द पॉइंट इज की वी ऑलवेज वॉन्टेड इट टू बी अन ओपन स्पेस जिथे लोक येऊन त्यांच्या स्किल सेट थ्रू काम करू शकतात, नॉट जस्ट प्रेझेन्स ऑर मनी. आणि शेवटचं इज ऑल ऑफ दिस इज नॉट पॉसिबल इफ वी डोंट गेट फायनान्शियल हेल्प. म्हणजे एक भाग आहे की आम्ही व्हॉलेंटिअरिंग बेसिसवर सगळं हे करू शकतो, पण आम्हाला हेही नको होतं की आमची कुठलीच टीम ही अनपेड व्हॉलेंटिअर्स म्हणून काम करेल. सो वी हॅड ऍक्च्युअली हायर्ड पार्ट टाइम ऑल ऑफ दिस पीपल आणि इट ॲज अ मॉडेल वेअर पीपल कॅन कॉन्ट्रीब्यूट टू दिस प्रोग्राम. सो तुम्ही डोनेशन जेव्हा ह्या प्रोग्रामला देता तेव्हा ते ऍक्च्युअली स्किल डेव्हलपमेंट मध्ये जातं, ना की मटेरियल थिंग्स दॅट यू कॅन गिव्ह पीपल फ्रॉम लोअर इन्कम ग्रुप्स. सो community feel has been from different aspects: collaboration with organizations, developing the curriculum and executing it with dusre artists, and also help from friends, family, financially, as well as unknown people through social media. So that's how it has been developed. ओके, म्हणजे तुमच्या डोक्यातून आलेला विचार तो तुम्ही व्यवस्थित समाजापर्यंत नेलात, त्यातल्या घटकांपर्यंत नेलात की जे तुम्हाला, मी डान्सर आहे, मला डान्स येतो, तर मी तुम्हाला डान्सच्या माध्यमातून मदत करू शकेन. किंवा बाबा माझं वय झालंय, मी डान्स नाही करू शकणार, पण मी थोडी पैशाच्या बाजूने तुम्हाला मदत करू शकेन. तर ज्याला जी मदत करता येणं शक्य असेल त्याच्याकडून तुम्ही ती त्या पद्धतीने ऍक्सेप्ट केलेली आहे. सो वंडरफुल. आता मला सांगाल की आपल्याला बेस तर कळला की डीड काय पद्धतीने काम करते. मग आता कोणची अशी वेगवेगळी मॉड्यूल्स आहेत की ज्याच्यावरती डीडनी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि म्हणजे ते तुम्ही कसं सांगाल की लेट्स से हे एक मॉडेल आहे, हे एक मॉडेल आहे, हे कसं सांगाल? तो डीडची मेनली 3 मॉड्यूल्स आहेत आमच्याकडे. कामाची जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही जे पहिलं मॉडेल घेतलं ते आहे कंटिन्युअस लर्निंग प्रोग्राम, जिथे आम्ही 5 वर्षाचा सिलेबस डेव्हलप केला होता. सो एखादा जेव्हा गट मुलांचा आमच्याकडे येतो तेव्हा तो 5 वर्षाच्या टप्प्यांनी पुढे पुढे जात राहतो. त्या अख्ख्या वर्षांच्या सिलेबसमध्ये खूप डिटेल डेव्हलपमेंट मुलाची वेगवेगळ्या 10 आस्पेक्ट्सवर होत जाते, जे 10 आस्पेक्ट्स ऑब्झर्वर्स रेग्युलरली मुलांचे ऑब्झर्व करत जातात. सो डीडचा मोटो हाच आहे की तुम्ही जो इम्पॅक्ट करताय त्याचा कसा परिणाम होतोय ह्याचा सतत अनालिसिस सुद्धा करत राहणं. त्या कंटिन्युअस लर्निंग प्रोग्राम मध्ये प्रत्येक वर्षाच्या टप्प्याटप्प्यानी मूल डान्सच्या एज्युकेशन वाईज आणि सेल्फ बिहेवियर किंवा पर्सनॅलिटी ट्रेट्स वाईज सुद्धा डिटेल मध्ये डेव्हलप होत जातात. ह्याच शॉर्टर व्हर्जन म्हणजे शॉर्ट टर्म सायकल्स आहेत, जे 3 महिन्यांची सायकल्स असतात, ज्याचा बेस, करिक्युलमचा विचार, थॉट हे सगळं सेमच असतं, पण ते कधी कधी कस्टमाइज्ड आम्ही करतो. म्हणजे जेव्हा एखादं TFI चे स्कूल म्हणजे टीच फॉर इंडियाच्या स्कूल्सचे जे फेलोज असतात ते आम्हाला म्हणतात की आम्हाला आमच्या मुलांवरती कॉन्सन्ट्रेशन आणि त्यांचं जे काय म्हणू खूप अग्रेसिव्ह बिहेवियर आहे ते सबमिटिव्ह करण्यासाठीचा कार्यक्रम करायचा आहे. सो बेस, त्या ऍक्टिव्हिटीजचं स्ट्रक्चर, अख्ख्या सेशन्सचे स्ट्रक्चर, मजा आणि टीचिंगचे एलिमेंट सेमच राहतात, पण ते त्याचा जो फोकस आहे तो त्यांनी सांगितलेल्या पॉइंट्सकडे वळतो.
सो हे 3 महिन्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते शॉर्ट सायकल आहे. आणि तिसरं मॉड्यूल जे आहे ते आहे वर्कशॉप. सो आम्ही मुलांचं 2 तासांचं वर्कशॉप डिझाईन केलेलं असतं, ज्याच्यात ऍक्टिव्हिटी सिमिलरच असतात, पण त्या अशा डेव्हलप केलेल्या असतात की त्याही स्ट्रक्चरमध्ये ट्रेनर्स, ऑब्झर्वर्स असे दोन्ही लोक असतात. ते वर्कशॉप कंडक्ट होत असताना त्या वर्कशॉपच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला मुलं काय रिॲक्ट होत आहेत त्या रिॲक्शनचं ऑब्झर्वेशन आमच्याकडे येतं. आणि ऍट द एंड वर्कशॉप चालू असतानाच मुलांचे बिहेव्हिअरल ट्रेट येतात आणि प्रत्येक मुलाचा बिहेव्हिअरल ट्रेट येतो, जनरल येत नाही. आणि ते बिहेव्हिअरल ट्रेट, ती जी ऑब्झर्वेशन्स आहेत ती त्यांच्या टीचर्सकडे जातात, जे त्यांचे अकॅडमिक टीचर्स आहेत. आणि त्या बिहेव्हिअरल ट्रेट्सचा त्या टीचर्सना त्यांच्या अकॅडमिक लेसन्स किंवा त्यांच्या तासांमध्ये त्याचा उपयोग होतो, की ह्या मुलाशी मी कसं डील केलं पाहिजे, ह्या मुलाचा बिहेव्हिअरल ट्रेट कसा आहे, मी त्याला कसं अप्रोच केलं पाहिजे. आणि बरेचदा असं झालंय की हे जे वर्कशॉपचं मॉड्यूल आहे हे आमचं शॉर्ट सायकलचं बेस ठरलंय. म्हणजे बऱ्याच शाळांमध्ये असं झालं की वर्कशॉप झालं, मुलांना आवडलं, त्याचे रिझल्ट टीचर्सना आवडले, आणि मग त्यांनी असं विचारलं की आता आमच्या शाळेमध्ये शॉर्ट सायकल प्रोग्राम तुम्ही कराल का, असं. सो ह्या पर्टिक्युलर 3 मॉडेल्स वरती आमचं काम चालतं. 5 वर्षाचा प्रोग्राम म्हणजे थोडक्यात 5वी मध्ये शाळेमध्ये मूल तुम्ही घातलेलं आहेत आणि ते 10वीला बाहेर येणार आहे, असा 5 वर्षाचा तुमचा प्रोग्राम आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि शॉर्ट टर्मचा जो आहे तो म्हणजे कधी कधी असं शॉर्ट बट स्वीट असं म्हणलं जातं, तसा थोडासा हे दिसतो आहे. थोडक्यात तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जर जेस्ट काढून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी मला वाटतं शॉर्ट टर्म प्रोग्राम तुम्हाला हेल्प केलेले आहेत. आता तुम्ही 2017 पासून या मुलांच्या बरोबर काम करता आहात. तर डीडनी समाजातल्या वेगवेगळ्या कॅटेगरी मधली वंचित घटकातली जी मुलं आहेत, म्हणजे एकच एक आपण असं म्हणू शकणार नाही आहोत की अमुक एक सर्टन एरिया मधली मुलं आहेत, असं नाहीये. कॅटेगरीज वेगवेगळ्या आहेत. आर्थिक घटक त्यांचे म्हणजे आर्थिक स्तरही थोडे वरती खालती होणारे असतील. तर बेसिकली तुम्हाला जो अपेक्षित होता तशा पद्धतीचा पॉझिटिव्ह आणि कदाचित निगेटिव्ह सुद्धा, माहित नाही, पण असा तुम्हाला काय परिणाम घडवून आणला आहे असं वाटतं, किंवा काय दिसलं तुम्हाला? आय थिंक इम्पॅक्टचं बोलताना पण मी तोच बेस घेईन जो मधुरा जस्ट बोलली, की 3 प्रोग्राम्स होते आणि ह्या 3 प्रोग्राम्स मधून आम्ही वेगवेगळ्या टाईप ऑफ बेनिफिशरीज पर्यंत पोहोचलो, जसं तुम्ही म्हणलात तसं. सो फर्स्ट ऑफ ऑल एक कॉमन इम्पॅक्ट स्टँड आउट असतो की बेसिक अटेंडन्स वाढवायचा आहे, अटेन्शन स्पॅन वाढवायचा आहे, आर्ट एंगेजमेंट वाढवायची. सो ते सगळे एक ब्रॉड लेवल इम्पॅक्ट, एक्सपेक्टेड इम्पॅक्ट पण नाही म्हणणार मी त्याला, आउटकम म्हणेन, ते आम्ही डिझाईन केलेले होते. सो जसं थोडंसं आय गिव्ह अ ब्रीफ ऑफ द डिझाईन ऑफ द थिंग, की डीड मध्ये आमचे ऍक्टिव्हिटीज असतात, ट्वाइस अ वीक क्लासेस होतात मुलांबरोबर, आणि ते स्कूलमध्ये होऊ शकतात किंवा स्कूल नंतर होऊ शकतात. सो प्रत्येक ऍक्टिव्हिटी मधनं त्या दिवशी काय फरक पडतो, म्हणजे त्या दिवशी रिॲक्शन्स काय आले आणि त्याच्यानंतर त्या रिॲक्शन्समुळे नंतरच्या रिस्पॉन्सेस मध्ये काय फरक पडला मुलांच्या, असं त्याचं मेजर केलं जातं. सो देर इज डेली ऑब्झर्वेशन, देर इज वीकली ऑब्झर्वेशन, देर इज मंथली ऑब्झर्वेशन, आणि मग सो ऑन अँड सो फोर्थ असं. सो ह्याच्यात आम्हाला काय दिसलं वॉज वे बियॉन्ड आवर इमॅजिनेशन. म्हणजे आम्ही खरं तर इमॅजिन नव्हता केला की इम्पॅक्ट होऊ शकतो. आर इंटेन्शन वॉज की ओके, फर्स्ट ऑफ ऑल करून बघूयात. वी डिझाईन अ प्रोग्राम, आधी आम्ही पायलट केलं की बघूयात काय होत आहे, वी वॉन्टेड टू सी की काय होत आहे, त्याच्यामधनं डिसाईड करू. ते करताना आम्ही 3 असे सेंटर्स निवडले की वन इज एन आफ्टर स्कूल प्रोग्राम, जे आम्ही एका SOS चिल्ड्रन, विलेज चिल्ड्रन बरोबर केलं. सो ते शाळेनंतर तिकडे येतात. दुसरा सीन वॉज जिथे रेसिडेन्शियल सेंटर होतं रेणू गावस्करांचंच, की तिथेच राहतात. आणि तिसरं वॉज इन द रेड लाईट एरिया, वंचित विकासचं फुलवा हे सेंटर. सो ते पण आफ्टर स्कूल बिफोर स्कूल येतात, पण त्यांचं कॉन्टेक्स्ट किंवा त्यांची बॅकग्राऊंड ऍब्सोल्युटली डिफरंट आहे दॅन दी अदर 2. सो आम्हाला जे काय ह्याच्यात दिसलं
काही कॉमन आउटकम्स दिसले की ओव्हरऑल अटेन्शन स्पॅन वाढलाय मुलांचा, ओव्हरऑल त्यांची त्या कंटिन्युटीमुळे एंगेजमेंट वाढली आहे आणि ऑल ऑफ दॅट. अँड देन आउटकम इन टर्म्स ऑफ प्रत्येक मूल वॉज डिफरंट, की प्रत्येक मुलाला डीडनी काय इम्पॅक्ट झालाय त्याच्या स्टोरीमध्ये, त्याच्या लाईफमध्ये वॉज व्हेरी व्हेरी डिफरंट. आता हे असेस करणं, हे इव्हॅल्युएट करणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. कारण खूपदा कसं होतं की इम्पॅक्ट असेसमेंट, जसं तुम्ही म्हणलात की परिणाम मोजणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी कॉस्टली. सो आम्ही हे फक्त एका सायंटिफिकली एका स्मॉल बॅच बरोबर केलं, विच इज 25 किड्स, प्री आणि पोस्ट सायकोमेट्रिक टेस्ट करून. पण त्याच्यात बरेच फॅक्टर्स येतात. म्हणजे डीड हा सिंग्युलर प्रोग्राम नाहीये त्यांचे, म्हणजे ते शाळेत जातात, घरी गोष्टी येऊ शकतात, किंवा ते स्वतः दुसरं काहीतरी करत असतील, स्पोर्ट्स किंवा खेळत असतील किंवा अजून काही करत असतील. सो फक्त डीडमुळे परिणाम झाला का, वी डोंट नो. हाऊ वी कॅन सी दॅट इज इन क्लास, डीड मध्ये जेव्हा त्यांचे रिॲक्शन्स बदलत जातात ओव्हर टाइम. सो काही मुलं जी अजिबातच बोलत नाहीत, तुमच्या आय कॉन्टॅक्टच ठेवत नाहीत, किंवा खूप आयसोलेशन मध्ये राहतात. म्हणजे एक कसं होतं की एका मुलाला ADHD होतं, अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर, इन बॉम्बे. आणि आम्हाला असं कळलं होतं टीचर्स कडनं की हाफ एन आवर पण तो मुलगा बसत नाही क्लासमध्ये. पण आमचं जेव्हा वर्कशॉप होतं, विच वॉज 2.5 hours, 3 hours लॉंग, तो मुलगा पार्टिसिपेटेड इन द होल वर्कशॉप, ऑल द ऍक्टिव्हिटीज, आणि वेंट थ्रू द होल थिंग. सो दॅट इट सेल्फ इज अ व्हेरी पॉझिटिव्ह फीडबॅक फॉर अस. आणि नेगेटिव्ह म्हणलं तर मुलांकडनं आम्हाला कधी नेगेटिव्ह फीडबॅक असा नाही आला, बिकॉज व्हॉट वी वर डुईंग डिडंट हॅव अ रिपल्स इफेक्ट. म्हणजे त्याचा स्कोपच नव्हता की एकतर आर्ट ह्याचा उलटा इफेक्ट खूप कमी वेळा होऊ शकतो, अनलेस इट्स व्हेरी इंटेन्सिव्ह. सो आम्ही ज्या फॉर्मॅटने शिकवत होतो त्याचा नेगेटिव्ह इफेक्ट नव्हता, पण चॅलेंजेस आम्हाला खूप आले की मुलं आली नाहीत कारण त्यांच्या घरी प्रॉब्लेम झाला, किंवा सेशन्स झाले नाहीत, आणि कुठल्या परिस्थितीमध्ये करायचंय. कोविड हॅज बीन अ ह्यूज एक्झाम्पल ऑफ दॅट. सो चॅलेंजेस खूप आले विच लेड टू नेगेटिव्ह इम्पॅक्ट, पण मुलांकडनं असा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आला आम्हाला. तुम्हाला जे अपेक्षित होतं की डान्सनी त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये हळूहळू का होईना बदल घडवून आणावा, तो तुम्हाला पॉझिटिव्ह साईडनीच जाताना दिसला. अँड विच इज व्हेरी ट्रू. एखादी कला जेव्हा तुम्हाला यायला लागते तेव्हा ती तुमच्या आयुष्यात आनंदच आणते. ती निगेटिव्ह कुठलाही भाग नाही फारसा तुमच्या जवळपास पण येऊ देत नाही. रादर तुम्हाला निराशा वाटत असेल किंवा असं लो वाटत असेल तर जे काही तुमच्या आवडीचा आर्ट फॉर्म असेल, साधं मोबाईलवर गाणी ऐकणं असेल, पण त्या गाणं ऐकण्याने सुद्धा फिलिंग जे येतं हे पॉझिटिव्हच असतं, आणि ते कुठेतरी निराशेचा हे निघून जातो. तसंच आपल्याला, मला वाटतं, इथे या मुलांच्याही बाबतीत बघायला मिळत असावं. कारण वंचित हा शब्द एक खूप असं काय म्हणतो आपण, अम्ब्रेला टर्म सारखा वापरला जाणारा आहे. कारण वेगवेगळे घटक येतात त्याच्यामध्ये. त्याच्यावरही मला वाटतं हाच रादर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला होणार होता की डान्स मुलांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकतो, असं जर असेल तर ते बदल कोणत्या स्वरूपाचे तुम्हाला बघायला मिळाले? म्हणजे उदाहरण घेऊन जर सांगितलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीने कळेल मला वाटतं. जसं तोशल मगाशी म्हणाली की या एका पर्टिक्युलर मुलाच्या बाबतीत की जो बेंचवर अर्धा तास बसत नाही असा फीडबॅक होता, तो मुलगा 2.5 तास एका वर्कशॉपला एका जागेवरती बसून राहिला. असं तुम्हाला मुलांच्या मध्ये डान्समुळे काय बदल अनुभवायला मिळाले किंवा काय पाहायला मिळाले? खरं सांगू तर आम्हाला दर आठवड्याला अशा स्टोरीज ऐकायला मिळायच्या. कारण दर आठवड्याला आमच्या दोघींचे अख्ख्या टीम बरोबर कॉल्स असायचे की तुमचा वीक कसा गेला, काही अडचणी आल्या का, किंवा अशा काही गोष्टी ज्या सुपरवायझर सॉल्व्ह नाही करू शकले तर आपण काय सॉल्व्ह करू शकतो, कसं याला टर्न करू शकतो, ट्विस्ट करू शकतो. सो आमचा गायडन्ससाठीचे दर 8 वीकेंडला कॉल असायचे. त्यामुळे आम्ही अशा खूप स्टोरीज ऐकायचो की ताई माहितीये हे असं झालं, ह्यांनी असं रिॲक्ट केलं यावेळेस. पण एक स्टार्कली मी आणि तोशलनी फेस केलेली गोष्ट अशी
की फुलवा नावाचं जे सेंटर तोषल म्हणाली, तिथे आमचा 2 वर्ष तो प्रोग्राम चालू होता. पहिल्या वर्षी तिथे एक छोटा मुलगा यायचा, त्याचं नाव बसंता होतं. तर पहिल्या वर्षी त्याला ग्रुपमध्ये घेतलं होतं, ठरवलं होतं, पण तो खूप शांत असायचा. अजिबात बोलायचा नाही, कुठलीही ऍक्टिव्हिटी करायला तो उठायचा नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारे मोटिवेट त्याला करून झालं, की हे करून बघ, ते करून बघ, मग त्याच्या शेजारी बस. पण तो फक्त लांब बसायचा आणि नुसतं बघत राहायचा, काही बोलायचा नाही. मग आम्ही त्या सेंटर मधल्या ताईंशी पण बोललो, की हा नेहमीच असा असतो का, तो एकदम घाबरतोय एवढ्या डान्स आणि दंग्याला? तसंही नव्हतं, ती त्याची हेच होती. आणि जेव्हा म्हणजे डीएडच्या स्ट्रक्चरमध्ये असं आहे की दर 2 सेमिस्टर्स असतात. 6 महिन्यांचा एक सेमिस्टर, मग छोटी सुट्टी आणि मग परत एक सेमिस्टर. सो पहिलं सेमिस्टर झालं की त्यांचा इन हाऊस परफॉर्मन्स असतो, म्हणजे जिथे त्यांची सेशन चालू असतात तिथे त्यांचा एक छोटासा परफॉर्मन्स, की ते काय शिकले एवढ्या महिन्यांमध्ये असं. तर दुसऱ्या वर्षी जेव्हा आम्ही गेलो, मी आणि तोषल तो प्रोग्राम गेला, ते आम्हाला प्रिन्सिपल दिदी म्हणायचे. हे एक सगळ्यात भारी गोष्ट. सो आम्ही गेलो, तेव्हा तोच बसंता आमच्याकडे पळत आला आणि त्यांनी अख्खं प्रोग्राम ते काय करणार आहेत हे त्यांनी आम्हाला बसवून सांगितलं, की पता है दीदी हम ये बीए करने वाले, उसके बाद ये करने वाले. आणि वी वर लाईक, हे काय झालं? किंवा अख्ख्या एका चंकचा लीड त्यांनी केलं होतं. तो काउंट्स देत होता, तो लाईनीत सगळ्यात पुढे उभा होता. जो मुलगा अजिबात बोलायचा नाही, एका बाजूला बसून यायचा, जो हसून लोकांना लीड करत होता आणि एका परफॉर्मन्सला पुढे पूर्ण वेळ उभं राहून त्यांनी तो कॉन्फिडेंटली परफॉर्मन्स केला. मी आणि तोषलनी त्याच्या जवळ न जाता न विचारताही तो स्वतःहून येऊन जेव्हा पळत येऊन बोलला, तेव्हा वी वर अम्युज्ड, की कमालीचा ट्रान्सफॉर्मेशन तो. त्यामुळे तो इन्सिडेंट आम्ही कधीच विसरणार नाही. तू न सांगताही बहुधा बसंत आमच्याही डोळ्यासमोर येऊन उभा राहिला एक सेकंदासाठी, की छोटा कोपऱ्यात बसणारा तो मुलगा, आणि वर्षभर त्यांनी कान नाक डोळे उघडे ठेवून जे काही पाहिलं असेल, ऐकलं असेल, त्यातलं त्याच्या हृदयापर्यंत मनापर्यंत जाऊन जे काही पोचलं असेल, त्याचा खूप एक सुंदर हे म्हणजे पाहायलाही मिळाला म्हण किंवा काय, मजा आहे. म्हणजे शिकवायला सुद्धा आनंद होतो आहे. तिथे शिकवणाऱ्या तुमच्या ज्या ताया असतील, म्हणजे तू सांगितलंस की 3 हायरार्की तुमच्याकडे जी होती त्याच्यामध्ये 3 स्टेजेस तुम्ही केलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये साधारणपणे त्या 3 स्टेजेस आणि त्याच्यावरती काम करणारे जे लोक होते त्यांचा तुम्ही म्हणजे ती पायरी ठरवली कशी, की कोण कुठल्या पायरीवर काम करू शकेल? एक छोटासा हे सांगाल, म्हणजे एक्सपिरियन्सच्या बाजूनी का, कसं कसं ठरवलं होतं ते? सो त्याला मल्टिपल फॅक्टर्स होते. म्हणजे तुम्ही जसं एका ऑर्गनायझेशनचं पीपल स्ट्रक्चर डिझाईन करायचं असतं, तर तो मॅनेजमेंट साइड ऑफ थिंग्स त्याला बेस म्हणून घेतला होता. एक कॉमन क्रायटेरिया होता की आम्हाला क्लासिकली ट्रेन डान्सर्सच हवे होते आमच्या टीम मध्ये, कारण त्याचा एक वन फॅक्टर वॉज की क्लासिकल ट्रेनिंग तुमची लॉंग टर्म असते आणि तुम्ही खूप वर्ष ते शिकला असतात आणि स्ट्रक्चर्ड वे मध्ये शिकला असतात. सो तुम्हाला ऑलरेडी करिक्युलमचं महत्व माहिती असतं. सो तो एक बेस ग्राउंड आमचा होता. त्याच्यात मग ट्रेनर आणि ऑब्झर्वर, सो ट्रेनर जे ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करतात ते होते. ट्रेनर्सचा त्याच्यात टीचिंग एक्सपिरियन्स थोडासा आम्हाला हवा होता. सो 1 or 2 years, पण वी वर व्हेरी कॉन्फिडंट की आमच्या ट्रेनिंग थ्रू त्यांना ते मिळेल. सो ट्रेनर इज समबडी हु इज मोर ऑफ एन एक्स्ट्रोवर्ट आणि ज्याचं कंडक्टिंग स्किल्स जास्ती असतील. हे आम्ही कसं बघायचो, तर ते जे त्याला सिस्टम होती की ते एक फॉर्म आम्ही डिझाईन केला होता, ते फॉर्म भरायचे. त्याच्या थ्रू कळायचं की ओके ह्यांचे ट्रेट्स मोर टुवर्ड्स ट्रेनर आहेत का टुवर्ड्स ऑब्झर्वर आहेत. ऑब्झर्वर म्हणजे तेवढीच इन्व्हॉल्वमेंट सेशन मध्ये, पण तुमचं थोडं ट्रेट अनालिसिसकडे, थोडं जास्ती अभ्यासाकडे, रिसर्चकडे, ह्याच्याकडे इन्क्लिनेशन असणारे डान्सर्स पण खूप असतात. सो तसं पण होतं. अनेक लोकांना ट्रेनर ऑब्झर्वर दोन्ही व्हायचं होतं. सो काही लोक ट्रेनर्स एका सेंटरला, ऑब्झर्वर दुसऱ्या सेंटरला, असेही होते. सो क्रॉस लर्निंग पण त्यांचं खूप व्हायचं. सो ट्रेनर ऑब्झर्वर साठी आमचं क्रायटेरिया होता की ऍटलिस्ट 8 years ऑफ ट्रेनिंग इन क्लासिकल डान्स आणि अलॉंग विथ दॅट थोडासा टीचिंग एक्सपिरियन्स असला तर प्लस.
हा आमचा बेसिक क्रायटेरिया होता. आम्हाला कॉलेज स्टुडंट्स पण हवे होते प्रोग्राममध्ये यायला, सो आम्ही त्याला खूप हाय क्रायटेरिया नव्हता ठेवला. सुपरवायझर्स हावेवर थोडे एक्सपिरियन्स्ड पाहिजे होते, की ज्यांनी क्लासेस कंडक्ट केले असतील, ज्यांनी कुठेतरी म्हणजे क्लासिकल डान्स इन्स्टिट्यूटमध्ये कुठे पण तुम्ही गेलात तर ताई आणि मग त्याच्या अंडर दुसरे स्टुडंट्स आणि असं बरंच असतं. सो त्या स्ट्रक्चर मधले जे थोडेसे सिनियर स्टुडंट्स असतात, ज्यांच्या खाली ज्युनियर स्टुडंट्सनी थोडंसं काम केलं असतं किंवा त्यांच्या बरोबर बॅच घेतली असते, सो ती कॅटेगरी आम्हाला सुपरवायझरसाठी हवी होती. सुपरवायझरचा रोल वॉज टू मॅनेज द सेंटर. सो जे सुपरवायझर्स आम्हाला मग रिपोर्ट करायचे. सो फर्स्ट लेवलला, फर्स्ट पायलटला सुपरवायझर्स नव्हते, जेव्हा आम्ही दोघीच तिन्ही सेंटर्स सुपरवाइज करत होतो, कारण आम्हाला पण हँड्स ऑन एक्सपिरियन्स हवा होता. पण मग वेन वी एक्सपॅन्डेड वी थॉट डिपेंडन्सी ऑन अस डज नॉट मेक सेन्स. तो मग तिथे आम्ही सुपरवायझर्सची लेअर सेकंड टियर लिडरशिप सारखं तिथे ऍड केली. सो दॅट्स हाऊ इट फंक्शन. तुमचा हा क्रायटेरियाच मला आवडला की बेसिक क्लासिकल डान्स मधलं 8 वर्षाचं तुमचं शिक्षण पाहिजे. म्हणजे मला थोडस बोलावं वाटेल असं की आजकाल डान्सचे क्लासेस भूछत्रासारखे उगवलेले आहेत. नाही तर एखाद वर्ष हातपाय हलवून झालेले असले की ते लगेच डान्स गुरु झालेले असतात सगळेजण. त्यामुळे हा मला प्रकारच हा भयंकर आवडला की 8 वर्ष स्वतः तुम्ही आधी घासलेली असल्याशिवाय तुम्हाला तिथे येऊन उभं राहायचा काहीही चान्स नाही आहे. एनजीओ जरी असेल किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन जरी असेल तरी मला पुढच्यांना शिकवायचं आहे म्हणल्यानंतर खरंच मला त्यातलं काही येतंय का हे बघणं गरजेचं होतं. आणि विच इज व्हेरी गुड. म्हणजे खूप छान वाटलं बेसिक तुमचं हे स्ट्रक्चरच कळाल्यानंतर. आणि आता तुमचा जो बेसही ठरलाय, मुलंही माहिती आहेत, व्हॉलंटियर्सही तुम्हाला मिळतील अशी हे आहे. तर आता कॉलेज स्टुडंटही तुम्हाला हवे होते असं तुम्ही म्हणालात, कारण पोरं एकदम एन्थुझियास्ट असतात, चला नवीन काहीतरी करूया, हे करूया, आणि मुलांच्याशी कनेक्ट लवकर येऊ शकतो अशा वेळेला. तर डीडच्या जे मोटो मध्ये आहे की समाजातल्या लोकांनी पुढे येऊन हे काम करावं, तर ह्याला तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट मिळत गेला? जसं तुम्ही म्हणालात की आम्हाला कॉलेज स्टुडंट पण काही हवे होते, काही असे पण लोक हवे होते, तर काय कशा प्रकारे तुम्ही हे केलं? आणि हे इतकी वर्ष जेव्हा चालू ठेवलं आहे तुम्ही, तर तुम्ही समाजाला विचारलं तर आहे की येस आमच्या बरोबर चला, पण मग समाज बरोबर आल्यानंतर किंवा समाजातनं काही लोक तुमच्या बरोबर आल्यानंतर काय शिकली मुलं हे त्यांच्यापर्यंत, म्हणजे समाजापर्यंत हे परत कसं दाखवलं? काही शो वगैरे असा काही अरेंज केला होता की येस आम्ही हे मुलांना शिकवलंय आणि आता ती ह्या पद्धतीने करता आहेत, असं काही केलं होतं? हो, तर सो डीड, जसं मधुरा म्हणली मगाशी की डीडचं एंड इज ऑलवेज शोकेस. म्हणजे त्याचा कुठलाही एंड असो, वर्कशॉप एंड असो, 3 मंथ प्रोग्राम एंड असो किंवा कंटिन्युअस लर्निंग, यू हॅव टू, म्हणजे दिस ऑल्सो कम्स फ्रॉम आमच्या गुरूंनी आम्हाला कसं शिकवलं की मी जिथे शिकलो मनीषा नृत्यालयामध्ये, तर तुम्ही स्टेजवर एव्हरी इयर गेलंच पाहिजे. तुम्ही यू हॅव टू लर्न टू शोकेस युअर आर्ट. सो ती कॉन्सेप्ट घेऊन कुठल्याही डीडच्या प्रोग्रामच्या एंडला देर इज अन अॅन्युअल शोकेस. सो अॅन्युअल बिकॉज कारण कंटिन्युअस लर्निंग हा वर्षभर ऍटलिस्ट एक लेवल असते त्याची. सो अॅन्युअल शोकेस मध्ये वर्षभर जे काय शिकलीत मुलं, सो शिकलेत त्याच्यात पण डिव्हिजन अशी असते की फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्ही ऍक्टिव्हिटी बेस्ड शिकता, सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्ही कोरिओग्राफी बेस्ड शिकता, ज्याच्यात आम्हीच ती गाणी बनवलेली असतात. सो ऍक्टिव्हिटीज थ्रूच, पण तुम्ही ऍक्च्युअली एक परफॉर्मन्सचे पार्ट होता, ग्रुप परफॉर्मन्स, कारण मला पेअर लर्निंग पण तेवढंच महत्वाचं वाटतं इन दॅट केस. सो ह्या शोचं नाव होतं मिलाप, जो पुण्यात झाला होता, जो पुण्याचा अॅन्युअल शोकेस होता. म्हणजे पुण्याचे अख्खे 9 सेंटर्स जे होते, सो 9 सेंटर्स मधली जर म्हणलात तुम्ही की 20 किड्स इच, सो ऑलमोस्ट 150 टू 180 चिल्ड्रन. आणि त्याच्यात मग प्रत्येक सेंटरची 3 ऍटलिस्ट टीम मेंबर्स. सो तसं ते पण पाहिलं तर 25 टू 30 टीम मेंबर्स विच आर डान्सर्स. अदर देन दिस मग त्याच्यात दुसरे कॉलेजचे आमच्याकडे इंटर्न्स पण यायचे, मॅनेजमेंट इंटर्न्स, इव्हेंट प्लॅनिंग इंटर्न्स. सो तो एक ग्रुप होता.
आणि अदर देन दिस देर वर ऑफकोर्स स्पॉन्सर्स अँड थिंग्स लाईक दॅट. सो ह्या प्रोग्रामचा सेटअप असा होता की फक्त मुलांनी परफॉर्म नाही केलं पाहिजे, मुलांना शिकवणाऱ्या ट्रेनर्सनी पण परफॉर्म केलं पाहिजे. सो हुएवर वॉचेस द शो हॅज टू सी की मुलं काय शिकली, मुलांना शिकवणारे कोण आहेत आणि ते काय परफॉर्म करतायत. सो त्याच्यात पण सो मुलांचे जे सॉंग्स होते ते आम्हीच बनवून घेतले होते. इन हाऊस टीम्सनी, आमच्याच फ्रेंड्स, other professional contacts in the industry had helped us make those songs. So ते song on stage ते परफॉर्म करतात मुलं, आणि मध्ये मध्ये ट्रेनर्सचा ग्रुप परफॉर्मन्स होता. त्या ट्रेनर, ऑब्झर्वर, सुपरवायझर, मल्टिपल सेंटर्स ते एकत्र येऊन एका कोरिओग्राफीमध्ये. सो पिअर लर्निंग, कम्युनिटी लर्निंग अँड कम्युनिटी परफॉर्मन्स हे आम्हाला दोन्ही लेवल्सला ते दाखवायचं होतं. सो दॅट वॉज द होल शो अबाउट. म्हणजे त्याचं नाव जसं मिलाप, नेम जसं सजेस्ट करतं, तसंच इट वॉज अ मिलाप ऑफ डिफरंट पीपल कमिंग फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड, डिफरंट एज ग्रुप्स, बट ऑन वन स्टेज. आणि स्टेज इज व्हॉट ब्रिंग्स देम टुगेदर इव्हेंच्युअली. सो तसा त्याचा हे होता. आणि अदर देन दिस मग हे सेम फॉर्मॅट आम्ही मुंबईत जे केलं होतं. सो मुंबईत आमचे सेंटर्स नव्हते, आम्ही पार्टनर ऑर्गनायझेशन्स बरोबर काम करत होतो, लाईक टीच फॉर इंडिया. सो टीच फॉर इंडियाचं प्रोग्राम मध्ये ते लाईक इट वॉज इंटिग्रेटेड. सो द पॉइंट वॉज दॅट एव्हरीवन कम्स टुगेदर एज अ पार्ट ऑफ दॅट शोकेस. We are Create Edu India Foundation. We are a not-for-profit company. Under Create Edu India Foundation, we have our primary project called as DEED, which is Dance in Education, Education in Dance. आज मिलापमध्ये ह्या मुलांबरोबरच त्यांच्या ताया, त्यांचे ट्रेनर्स, त्यांचे ऑब्झर्वर्स, सुपरवायझर्स आपली एक छोटीशी प्रस्तुती आपल्या समोर सादर करणार आहेत. फ्रेम ऑफ लाईफ. वर्षाच्या सुरुवातीला अगदी संगीत ऐकण्यापासून, म्युझिक ऐकण्यापासून ते मग त्यावर ताल धरायचा, त्यावर वेगवेगळे ॲक्शन्स करायच्या, हावभाव करायचे, तिथपासून ते आजच्या सादरीकरणापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजेच मिलाप. कीर्तन ही अशी कला आहे ज्याच्यात अनेक कलांचा संगम आहे, अनेक कलांचा मिलाप आहे. काय नामदेव महाराजांनी गोड गाणं केलंय त्या बोबल्याचं. कुत्या अरे काना थमालले थमालले थमाल आपुल्या काय, काना थमालले काहीच बोलू शकत नाही. हाच आहे तो मिलाप. आमच्या सगळ्यांच्या कष्टांचा, या सगळ्या मुलांच्या कष्टांचा, तुम्ही सगळे जमलात त्याचा, आमच्या सगळ्यांच्या भावभावनांचा, तुम्ही आल्यावरती, तुम्ही या मुलांचा डान्स बघितल्यावरती तुमच्या उमटलेल्या सगळ्या भावभावनांचा, सगळ्यांचा आपला मिळून हा मिलाफ. आता मला खरंच सांगायला ह्या गोष्टीचा खूप आनंद होईल की माझी एक पुतणी आहे चिन्मयी गोडबोले म्हणून, जी या टीमचा पार्ट होती, आणि म्हणून मिलापचा तो शो बघायला मी स्वतः गेलेली होते. म्हणून मला या दोघींचं काम पाहून माहित होतं, आणि तेव्हापासून डोक्यात होतं की यांचं काम लोकांच्या पर्यंत जर आणायचं असेल तर बोल बरवा हे एक उत्तम माध्यम आम्हाला वाटलं की या दोघींना आपण इथे भेटायला जर बोलावलं
तर आपल्याला त्यांच्याकडून अजून ह्या प्रोग्राम बद्दल माहिती जास्त करून घेता येईल म्हणून. आणि या प्रोग्रामच्या थ्रू मी चिन्मयीला थँक्यू म्हणू इच्छिते की चिन्मयी तू तिथे जात होतीस म्हणून आम्हाला या प्रोग्राम बद्दल डीड बद्दल कळू तरी शकलं. मुंबई आणि पुणे या 2 जागांवरती हा शो झाला असं तुम्ही सांगितलं. थीम सेम होती, गाणी सेम होती, सगळं सेम होतं. मग तुम्हाला या 2 ठिकाणांमध्ये वेगळं काय बघायला मिळालं? पहिला म्हणजे मुंबईचा जो प्रोजेक्ट होता, तर मुंबईमध्ये शॉर्ट टर्म सायकल प्रोजेक्ट होता, म्हणजे 3 महिन्यांचा प्रोजेक्ट होता मेनली. सो आणि तो टीच फॉर इंडियाचं किड्स एज्युकेशन रेव्होल्युशन नावाचा त्यांनी एक प्रोग्राम केला होता, ज्याच्यात गव्हर्नमेंट स्कूल्स मधली खूप चांगलं पोटेन्शियल असणारी मुलं त्यांनी निवडली होती, ज्यांच्यात अकॅडमिक्स मध्ये चांगली आहेत, लिडरशिप क्वालिटीज आहेत, आउटस्पोकन आहेत, अशा सगळ्या मुलांना त्यांनी सिलेक्ट केलं होतं. आणि त्यांना वेगवेगळ्या एनजीओशी पार्टनर करून वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सपोजर दिलं गेलं होतं. सो क्रिएट एज्यू वॉज अ पार्टनर एनजीओ फॉर देम. सो आम्ही डान्स, सो डीडचा जो शॉर्ट सायकल होती हे त्यांच्यासाठी वन ऑफ द एक्सपोजर होतं. आणि त्याचं जे अॅन्युअल शोकेस होतं, त्याच्या एंडचं जे शोकेस होतं त्याच्यामध्ये या डीडच्या म्हणजे गाण्यांवरती मुलांनी परफॉर्म केलं होतं. त्याच्या म्हणजे पुण्याच्या प्रोग्रामचं असं होतं की मुलं वर्षभर या गोष्टी शिकत होती, या गोष्टींच्या सहवासामध्ये होती. आणि मुळात त्याचं पूर्ण स्ट्रक्चर, त्या कार्यक्रमाचं पूर्ण जे काही आढावा आम्ही ठरवला होता की हे होईल, ते सगळं आमच्या हातात होतं. आणि तो कोर फक्त डीडचा कार्यक्रम असा होता. त्यामुळे एवढाच त्यातला फरक होता. पण त्यातल्या खूप सिमिलर गोष्टी म्हणजे डीडच्याच कंपोज केलेल्या ओरिजिनल गाण्यांवरती मुलांनी परफॉर्म केलं. जे ट्रेनर्स, ऑब्झर्वर्स होते त्यांनीच ती गाणी बसवली होती आणि मुलांनी ती शिकून उत्तमरित्या परफॉर्म केली होती. ऍक्च्युली मुंबईच्या मुलांचं जास्त कौतुक, कारण त्यांनी खूप कमी वेळात ती गोष्ट शिकली होती आणि परफॉर्म केली होती. आणि तिसरी गोष्ट अशी की दोन्हीकडे ते बघतानाचा आनंद हा सिमिलर लेवलचा होता. म्हणजे मी आणि तोशल दोन्ही वेळेस, म्हणजे मिलापला ऑफकोर्स आत होतो, पण जेव्हा आम्ही बघत होतो त्याचं आउटपुट तेव्हा आम्हालाच असं होत होतं की ह्या मुलांच्या डोळ्यात जे दिसतंय आता ते हवं होतं आपल्याला, आणि ते मिळालं. म्हणजे शेवटी असं दिसतं आहे की 8 हा फॉर्मच असा आहे की तो थोड्या वेळासाठी शिका किंवा तो लॉंग टर्म शिका, तो तुम्हाला आनंदच देऊन जातो. मग तो मुलांच्याही डोळ्यात तुम्हाला बघायला मिळाला आणि कदाचित मला आता तुमच्या दोघींच्या डोळ्यातही तेच पाहायला मिळतं आहे की आपण काहीतरी शिकवलं आहे आणि ते त्यांनी छान पद्धतीने करून दाखवलं आहे. या गोष्टीचा आनंद गुरुला जो मिळतो, म्हणजे गुरुला आपल्या शिष्याचं आपल्या पुढे जाणं किंवा त्याच्यातून आनंद घेणं हे जास्ती आवडतं. तर तसा तर एक्सपिरियन्स तुम्हाला दोघींनाही मिळालेला दिसतो आहे, तुमच्या ट्रेनर्सना मिळालेला दिसतोय, ऑब्झर्वर्सना मिळालेला दिसतो आहे. आणि वेल डन टीम असंच म्हणावं लागेल नक्की. मला एक सांगाल दोघी, 17 साल पासून जेव्हा तुम्ही हा प्रोग्राम सुरू केलात आणि 2020 ला म्हणजे 3 वर्षानंतर आपल्या आयुष्यामध्ये कोविड दाखल झाला. आता कोविड येऊन सुद्धा जवळजवळ 1.5 वर्ष होत आलं आहे. तर मुख्यतः तुमच्या कामावरती तुम्हाला काय परिणाम झालेला दिसतो, कसं सांगू शकाल? कारण शाळा बंद आहेत, कुठेही एकत्र यायचं नाही आहे, ही तर रिस्ट्रिक्शन सगळीकडेच आलेली आहेत. मग याचा 100% परिणाम तुमच्यावर झालेला असणार आहे, पण तो कशा पद्धतीचा आहे नक्की? एका वाक्यात सांगायचं झालं तर डीड गॉट स्टॉल्ड बिकॉज ऑफ कोविड. म्हणजे इट वॉज समथिंग जे आम्ही इतक्या कॉम्प्लेक्स लेयर्सनी डिझाईन केलं होतं, इतकी लोक त्याच्यात होती आणि लोक एकत्र येणंच जर बंद झालं असेल तर तो प्रोग्राम नाही घडू शकत जसा डिझाईन आहे किंवा जसं त्याचं इम्पॅक्ट एक्सपेक्टेड आहे. आणि आमचं मिलाप हा शो झाला 28 फेब अँड विदिन 15 days आय थिंक हे आल्यामुळे आमची एनिवेज गॅप होती. म्हणजे जून मध्ये नेक्स्ट सेमिस्टर स्टार्ट होणार होता. सो द होप वॉज की जून मध्ये करू परत सुरू आणि हे जाईल, पण असं काही नाही झालं. सो तेव्हापासून डीडचे सेंटर्स बंद, शाळा बंद असल्यामुळे वी हॅव नॉट बीन एबल टू कंडक्ट एनी ऑफ द डीड क्लासेस.
आम्ही काही प्रयत्न केले त्या प्रोग्रामला पिवट करण्याचे, म्हणजे ऑनलाईन लर्निंग्स डिझाईन करण्याचे, कारण सगळेच एनजीओ वर्ल्डमध्ये एज्युकेशन अख्खं ऑनलाईन, म्हणजे प्रायव्हेट सेक्टर होत, पण बाकी पण एनजीओज जे आमच्यासारखं काम करतात किंवा गव्हर्नमेंट स्कूल्स कम्प्लिटली ऑनलाईन करत होते. थोडा मी त्याचा अभ्यास केला की ज्या कॅटेगरी ऑफ पीपल बरोबर आम्ही काम करतो तर त्यांच्याकडे किती ऍक्सेस आहे इंटरनेटचा, किंवा किती ते कन्झ्युम करू शकतात इन आयसोलेशन. कारण सपोज तुम्ही क्लासमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या फॅमिली कॉन्टेक्स्ट पासनं लांब आहात म्हणून तुम्ही त्या क्लासमध्ये अटेन्शन देऊ शकता. पण जर तुम्ही तुमच्याच घरी एका छोट्याशा स्क्रीन मधनं तो क्लास घेत असला तर त्याचा इम्पॅक्ट 10% सुद्धा होणं शक्य नाहीये, खूप टेक्निकली. तुम्ही पिवट कराल की ऑर्गनायझेशननी स्विच केलं आणि ऑनलाईन डिझाईन केलं, पण द सेंटर ऑफ द प्रोग्राम इज द स्टुडंट, इज द चाइल्ड. आणि त्याच्यावर जर हा तुम्ही मगाशी म्हणलात की नेगेटिव्ह इम्पॅक्ट होणार असेल तर आम्हाला ते नव्हतं कंटिन्यू करायचं, बिकॉज ऍटलिस्ट व्हॉट वी हॅव एज एन इंटेन्शन इज टू गिव्ह पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. आणि जर त्याचा उलटा परिणाम होणार असेल की एकटा फोनवर शिकतोय आणि ते कळतंय का नाही माहिती नाही, मग कोणाला तरी कमी कळतंय, कोणाला तरी जास्ती कळतंय, पोचतंय की नाही माहिती नाही, ट्रेनर्सचा त्यांच्याबरोबर सहवास नाही, सो ते कनेक्शन बिल्ड होत नाही. सो ऑल ऑफ दिस आम्ही थोडं स्टडी केलं की काय सिच्युएशन आहे. ओव्हरऑल बघितलं की गव्हर्नमेंट स्कूल्स कसे शिकवतायत, तर बरेच गव्हर्नमेंट स्कूल्स ऍक्च्युली ऑनलाईन क्लासेस नाही घेतात, ते फक्त व्हॉट्सअपवर मेसेजेस पाठवून अख्खा अभ्यासक्रम तसा करत होते. सो आम्हाला दोघींना ते नाही बरोबर वाटलं की अख्खा 1.5 प्रोग्राम ऑनलाईन कंडक्ट करणं. तरी पण आम्ही त्याच्यात एक पायलट सारखं ट्राय केलं आणि आम्ही असं म्हणलो की पॅन्डेमिकमुळे सगळ्याच मुलांना थोडासा परिणाम झाला की जे घरी बसलेत आणि थोडी एन्झायटीज अँड ऑल दॅट ऑल्सो हॅव इन्क्रीज कुठल्याही कॅटेगरी ऑफ इकॉनॉमिक लेवल्स. सो त्याच्यासाठी आम्ही डीड ऑनलाईन असा एक प्रोग्राम डिझाईन केला, ज्याच्यात सेम करिक्युलमवरनं आम्ही एक व्हिडिओ सिरीज सारखं डिझाईन केलं, विच यू कॅन डू ॲट होम. आणि ती ओपनली पब्लिकली अवेलेबल केली, फ्री ऑफ कॉस्ट फॉर ऑल चिल्ड्रन टू म्हणजे व्ह्यू आणि कन्झ्युम अँड ऑल ऑफ दॅट. आणि मग टीच फॉर इंडिया सारखे जे संस्था होते जे ऑलरेडी कंडक्ट करत होते ऑनलाईन क्लासेस थोडे, त्यांच्याकडे पोहोचवलं. काही मुलांनी रिस्पॉन्ड केलं की ते व्हिडिओ करून मग त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला परत पाठवले. पण पर्सेंटेज सपोज आधी आम्ही 200 मुलांकडनं हा इम्पॅक्ट किंवा फीडबॅक घेत होतो तर इथे 2 मुलांकडनं आलं. सो देर वॉज अ ड्रास्टिक डिफरन्स. सो मग इव्हेंच्युअली मग वी डिसाइडेड दॅट डज नॉट मेक सेन्स टू टेक दिस फॉरवर्ड, असं काहीतरी अर्धवट करून. म्हणून आम्ही तो ऑनलाईन प्रोग्राम तिथे स्टॉल केला. व्हिडिओज ऑलरेडी ऑन आवर युट्यूब चॅनल अवेलेबल आहेत, सो एनीवन कॅन कन्झ्युम. ते संस्थांपर्यंत पोहोचवले की तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना हे पाठवा. पण डीड हा प्रोग्राम आम्ही 2020 जून मध्ये स्टॉप केला. सो ऑलमोस्ट 1 वर्ष होईल आता तर. आणि सो दॅट इज वेअर डीड इज ॲट राईट नाव. सिच्युएशनच आता अशी आहे की काही करू शकत नाही आहोत कोणी. पण हे जसे वॅक्सिनेशन सगळ्यांचे संपतील किंवा पुन्हा रिस्ट्रिक्शन्स ओपन होतील, शाळा सुरू होण्याची चिन्ह आता दिसायला लागली आहेत की ज्या ग्रामपंचायती किंवा इथे सगळ्यांची वॅक्सिनेशन पूर्ण झाली आहेत किंवा तिथे कोणी कोविड पेशंट सापडत नाहीये, तिथे परवाच्याच बातम्यांमध्ये होतं की येस शाळा कदाचित आता सुरू होऊ शकतील का. त्याच वेळेला पुन्हा डीड ची काही रिव्हर्ट बॅक करण्याची शक्यता तुम्हाला दिसते आहे? नियर फ्युचर साठी आय डोंट नो, कारण आम्ही जाऊन शिकवत नाही. आमची रिस्पॉन्सिबिलिटी खूप ट्रेनर्स ऑब्झर्वर्स साठी होते. सो जोपर्यंत इट डझंट बिकम व्हेरी व्हेरी फ्री, कारण ह्या एरियाज मध्ये किती हायजीन पाळलं जातं ह्याची कुठेच गॅरंटी नाही देऊ शकत. म्हणजे कोर इंटरनल स्लम एरियाज मध्ये जाऊन तुम्हाला शिकवावं लागतं. सो किती हायजीन पाळली जाते हे चेक करणं फायनान्शियली इज नॉट पॉसिबल फॉर अस. आणि वन ऑफ द रिझन्स ऑल्सो वी स्टॉप्ड वॉज की जे डोनेशन्स मिळतात तुम्हाला ते तुमच्या ऍक्च्युअल कामासाठी मिळतात. आता वी आर अ व्हेरी स्मॉल एनजीओ, व्हेरी न्यू. सो आमच्याकडे खूप CSR फंड्स किंवा असं काही नव्हतं बॅकअप म्हणून.
आमच्याकडे प्रोग्राम कॉस्ट एवढे डोनेशन्स होते. सो आफ्टर अ पॉइंट ते एक्झॉस्ट झाले आणि तुम्ही अजून एम्प्लॉय नाही करू शकत लोकांना. सो फ्युचर ऑफ डीड विल बी अ लिटल डिफरंट फ्रॉम व्हॉट इट वॉज, कारण त्याच्यात बरेच फॅक्टर्स आता आलेत आणि आय डोंट नो की कोविड फ्री कधी होईल. सो अनलेस इट इज कोविड फ्री वी कांट रन इट द सेम वे. सो होपफुली पार्ट बाय पार्ट मध्ये इन द फ्युचर, कारण वी हॅव अ स्ट्रॉंग टीम आणि द टीम इज व्हेरी व्हेरी कनेक्टेड टू अस. सो whoever is interested, ते टीम्सच्या स्मॉल ग्रुप्स मध्ये वी थॉट वी कुड, पण वी आर नॉट शुअर 100% येत. जसं कोविड स्वतःचं रूप बदलतो आहे तसं आपल्या प्रोग्रामचं देखील रूप बदलू शकेल. पण मुलांच्या पर्टिक्युलरली आयुष्यामध्ये येणारा आनंद मात्र थांबणार नक्की नाही आहे. स्वरूप वेगळं असेल का? येस, असू शकेल. कारण जशी परिस्थिती बदलती आहे प्रत्येक ठिकाणी, शाळा तू जसं म्हणालीस तसं की शाळा एक वेळ सुरू देखील होतील, पण ज्या वस्त्यांमध्ये जाऊन तुमच्या ट्रेनर्सना आणि ऑब्झर्वर्सना काम करायला लागतं आहे, सो त्यांची सेफ्टी म्हणजे त्यांच्या तब्येतीची सेफ्टी बघणं हे गरजेचं नक्की आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणलं ना, वॅक्सिनेशन आणि हे जेव्हा पूर्ण होतील आणि सेफ झोन मध्ये आपण जायला लागू, तेव्हा कदाचित आम्ही म्हणतो ऑल द बेस्ट, पुन्हा डीडचा एक काहीतरी छान हे पाहायला मिळेल. आणि मग आता नवीन डोक्यामध्ये अजून काही वेगळं आहे की जे ह्या कुठेही आपल्याला रिस्ट्रिक्शन्स मध्ये अडवून धरणार नाही? ऍक्च्युली ह्या नवीन अप्रोच साठी म्हणून आमच्या संस्थेमध्ये एक नवीन डायरेक्टर आली आहे, जिचं नाव आहे जान्हवी जोशी. जी तुम्ही जशी तोशलची ओळख करून दिली, त्या ब्लीटेक इनोव्हेशन हे तिचं आणि तिची एक मैत्रीण नुपुरा यांनी मिळून तयार केलेलं त्यांची ती कंपनी आहे. ते लोक जास्त करून डेफ लोकांसाठी काम करतात आणि ते सुरुवातीला त्यांची संस्था ही डेफ लोकांसाठीचं वॉच तयार करत होती, ज्याच्यात सगळे साऊंड हे व्हायब्रेशन्स मध्ये कन्व्हर्ट होतात. आणि पण आता ते त्याच्या बियॉन्ड जाऊन डेफ मुलांसाठी, डेफ कम्युनिटीसाठी खूप मोठं काम करतात. सो तिचा न्यूअर अप्रोच घेऊन ती आमच्या क्रिएटेड्यू मध्ये पण आली आहे. आणि आता सध्या एका नवीन प्रोजेक्टवरती काम चालू आहे, ज्याच्यात अनेक गोष्टींचा विचार केला गेलाय की सध्या मुलांचा स्क्रीन टाइम खूप वाढलाय. सो स्क्रीन टाइम कमी करणं एक, मुलांना परिस्थितीचं भान आहे कोविडच्या, कारण सतत ते कोविड विषयी चर्चा ऐकतात, पण ते नुसतं भीतीदायक भान न राहता त्याची म्हणजे सिरियसनेस सुद्धा मजेतनं, कम्युनिकेशन मधनं मुलांना मिळणं. त्याच्यानंतर मी असा तो प्रोग्राम फ्लेक्सिबल ठेवलाय की आजूबाजूला कोणतीही समस्या असू दे, म्हणजे अगदी बेसिक की घरात खूप भांडणं होत आहेत सध्या, तर त्याचा मुलांवरती खूप परिणाम होतो. सो आजूबाजूचे जी कुठली छोटी मोठी समस्या आहे ती स्वतः त्यांना मॅनेज करता येणं, त्यांच्या मेंटल हेल्थवर त्यांचा परिणाम न होऊ देणं, या सगळ्या गोष्टींसाठी एक मजेशीर पण छान असं नवीन प्रोजेक्ट मुलांसाठी बाहेर येतंय. ते अजून प्रोसेसमध्ये, त्यामुळे मला तितके डिटेल्स रिव्हील नाही करता येणार, पण ऑलवेज आमचा बेनिफिशियरी हा मुलंच होता. आणि आता त्याचा काय म्हणू, त्याचा आम्ही वाईडन केलंय की फक्त अंडर प्रिव्हिलेज्ड असत जाईन, तर सध्या सगळीच मुलं सिमिलर लेवलचे प्रॉब्लेम्स फेस करतायत. घरात एकटं राहणं, काहीच करायला न मिळणं, कंटाळा येणं, स्क्रीन टाइम होणं. सो सगळ्याच मुलांसाठी पुन्हा एकदा छान अनुभव असेल, जो त्यांना त्रासदायक होणार नाही आणि सतत एज्युकेटिव्ह नसेल, कारण सध्या सगळे लोक खूप शिकवतायत त्यांना. सो तो एज्युकेशनचा भाग जरा कमी जाऊन कम्युनिकेशन त्यांचं वाढेल, अशा दृष्टीने त्या प्रोजेक्टचं काम चालू. तुमच्या या प्रोजेक्टसाठी खरंच तुम्हाला मनापासून ऑल द बेस्ट. कारण मुलं मला वाटतं या गोष्टीची खरंच खूप आनंदाने वाट बघत असतील, कारण नको नको झालंय सगळ्यांना घरात बसून राहणं. हे मोठ्यांनाही झालंय, तर लहान मुलांना काय आपण असं म्हणणार. कारण एकटी मुलं आहेत त्या घरांमधनं, तर माझ्याशी खेळायलाच कोणी नाही, हा जो काही एक फॅक्टर आहे. सारखे तरी आई बाबा वर्क फ्रॉम होम करत असताना त्यांच्याशी किती खेळणार आहेत. मिडल एजची जी मुलं आहेत त्यांना म्हणतोय आपण स्क्रीन टाइम कमी करा, पण मग वेगळं करायला काय देणार आहोत हे कोणी सांगत नाही आहे. युनिफॉर्म घालून शाळेची जी लेक्चर सुरू आहेत त्याच्या समोर जेव्हा जाऊन बसायला सांगता आहेत, तेव्हा
म्हणजे आता माझी मुलं त्या वयातली राहिलेली नाही आहेत, पण ज्यांची आहेत त्यांच्यासाठी म्हणजे मला खरंच असं वाटतंय की अरे काय मुलांचं काय चाललंय बिचारांचं या. हे युनिव्हर्सल दिसणारे प्रॉब्लेम्स आहेत. सो वंचित असा नुसता एक हे न ठेवता तुम्ही जो तुमचा अनुभव आहे, जो शेअर करायचा आहे तुम्हाला सगळ्यांच्या बरोबर, ती कक्षा तुम्ही वाढवत नेलेली आहे. आणि छान करा. असंच नवीन काहीतरी पुन्हा तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला जरूर मिळू देत. आज तुम्ही दोघी आमच्या इथे आलात. एक नवीन अनुभव आम्हाला इथे तुम्ही दिलेला आहेत आणि नवीन जनरेशन काही समोर आणू इच्छिते आहे, नवीन नवीन गोष्टी. तर या गोष्टीसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही खरंच खूप छान काम करता आहात आणि अजून चांगलं काम करत राहा. चांगले हात तुमच्या बरोबर नक्की जोडले जातील. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही आमच्या इथे दोघीही आलात. थँक्यू.